दरम्यान राजेंद्रजी सुले डॅडी ग्रुपचे सर्वे सर्व राजेंद्रजी थुले हे बाहेरून कॉमेंट्री लाईव्ह बघत असताना या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत। राजेंद्रजी थुले डॅडी आपल्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय, धन्यवाद। या ठिकाणी आपण एक सन्मानाकडे जाऊया। आपल्यामध्ये उपस्थित आहेत अगदी वेळात वेळ काढून आपल्या सगळ्यांचं आदरणीय व्यक्तिमत्व गुरुनाथ दादा जाधव माजी सभापती भिवंडी तथा ओबीसी तालुका अध्यक्ष गुरुनाथ दादा जाधव हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। मी आपल्या गावचे व्यक्तिमत्व दिनेशजी भुईर यांना विनंती करतोय की आपण दादांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। माजी सभापती भिवंडी तथा ओबीसी तालुका अध्यक्ष गुरुनाथ दादा जाधव यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान माईची प्रेमाची आणि सन्मानाचं प्रतीक असलेले आपलं हे वस्त्र म्हणजे शाल आणि त्याचबरोबर रंगीबेरंगी फुलांनी सजलेला पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून हे स्पर्धेचे मोमेंटम देऊन या ठिकाणी गुरुनाथ दादा जाधव माजी सभापती भिवंडी तथा ओबीसी तालुका अध्यक्ष यांचा या ठिकाणी सन्मान होताना आपण पाहत आहोत। त्याचप्रमाणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत निखिल दादा जाधव हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्यांच्या माध्यमातून आताच आपल्याला 10,000चं स्पॉन्सरशिप मिळालेली आहे या स्पर्धेसाठी आणि त्यांनी गोरसाई बी संघ या ठिकाणी आणलेला आहे। त्या गुरुनाथ निखिल दादा जाधव यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। हॅलो हा बोल। दरम्यानच्या काळात या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळतो येणार बोरपाडा संघासाठी आणि जय बजरंग गोरसाई बी संघासाठी या ठिकाणी बाळा तरे यांच्याकडून शुभेच्छा आलेले, धन्यवाद बाळा, आपल्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय। दरम्यान पवन केनेचा बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आपल्यात उपस्थित आहेत राजूदादा भुईर दिगाशी गावचे, त्यांचा या ठिकाणी सन्मान आपण करूया दिनेश दादांच्या शुभ हस्ते। अतिशय सुरेख गोलंदाजी पवनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। राजू दादांचा या ठिकाणी सन्मान होतोय। त्याचप्रमाणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय व्यक्तिमत्व किरण दादा पाटील दिगाशी, ज्यांच्या माध्यमातून खूप मोठं सहकार्य आपल्याला लाभलंय असे किरण दादा पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। मी शैलेशजी सुतार शेलार यांना विनंती करतोय, माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत कुंदेचे शैलेशजी शेलार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी किरण दादांचा या ठिकाणी एक उद्योगपती त्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा असतो असे किरण दादा पाटील यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय। आमच्या ग्रुप ग्रामपंचायत कुंदेचे माजी उपसरपंच शैलेश दादा शेलार यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जातोय। या ठिकाणी कौतुक करावं लागेल पवन केनेचं, ज्याने बिंदास सारख्या फलंदाजाला जखडून ठेवलं। एक षटकार जरी बसला असला तरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र टिचून मारा करत असताना फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात। त्याचप्रमाणे या ठिकाणी नितीनदादा पाटील दिगाशी हे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय।
पटकन लक्षात नाही राहत. थोडासा स्वागत समारंभ या ठिकाणी सुरू आहे. आलेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. दरम्यान कपिल केनेचा हा अतिशय सुरेख असा चेंडू पाहायला मिळतो. बिंदासला या ठिकाणी जखडून ठेवलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत बिंदासने 5 चेंडू निर्धाव खेळून काढलेत. एक षटकार जरी त्याने मारलेला असला तरी मात्र या ठिकाणी जखडून ठेवलं. या ठिकाणी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा हा निर्णय या ठिकाणी कुठेतरी मात्र थोडासा उलटा होतोय की काय असं, कारण संघनायकांनी सांगितलं होतं की 40 धावा तरी आम्ही धावफलकावर जोडण्याचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आशिष भोईर, भावी सरपंच म्हणून ज्यांना संबोधलं जात आहे असे आशिष भोईर, आशिष पाटील हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये काय घडलं बघूया. 2 धावा मिळत आहेत या ठिकाणी. राहिला असतील वर झाले करून आपण जास्त राहिला असेल मॅच. कपिल पुन्हा एकदा राईट मोर्द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. आता मात्र टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर निघतो. पंच प्रवीण आमच्या बाजूला वळतायत. दोन्ही हात जमिनी समांतर करतायत. आम्हाला सांगतायत की हा खराब चेंडू, वाईट चेंडू. या ठिकाणी अवांतरची एक धाव या ठिकाणी जोडली जाईल. धावफलक 11 वर जाऊन पोहोचतोय. बिनबाद 11. संत सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. येणार बोरपाडा संघाची काय गोलंदाजी केली जाते या ठिकाणी कपिल केनेच्या माध्यमातून. काय हा संघाचा बोलबाला संपूर्ण महाराष्ट्रभर आहे याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितच या वर्षी त्यांच्या खात्यात अजूनपर्यंत कुठलीही ट्रॉफी आलेली नाही. या ट्रॉफीवर त्यांचं लक्ष असेलच, कारण आम्ही कुंदेकर आयोजित माऊली प्रतिष्ठान स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषक पहिल्या पर्वामध्ये रुद्रांश 11 या नावाने हा संघ गोरसई बी संघ खेळला होता. आणि ही ट्रॉफी दत्ता सामंत चषकाची पहिली ट्रॉफी या गोरसई बी संघाने आपल्या नावावर कोरलेली होती. त्यानंतर मधल्या 2 वर्षामध्ये हा संघ या ठिकाणी आला नाही, परंतु या वर्षी पुन्हा एकदा या ठिकाणी निखिल दादांनी हा संघ या ठिकाणी पुरस्कृत केलाय. अंश 11 गोरसई बी या संघाचं पुरस्कृत आपल्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. आणि त्यांच्या समोर हा चांगला खेळ राहुल केनेच्या माध्यमातून हा झेल पकडला जातोय आणि फलंदाज या ठिकाणी बिंदास माघारी परतताना दिसतोय. खराब सुरुवात या ठिकाणी. खेळ आहे हाच बिंदास लसने ज्याने पहिल्या सामन्यामध्ये 42 धावांची घणाघाती खेळी केली, परंतु आता मात्र 9 चेंडूंना सामोरे गेला. फक्त 7 धावा त्याने बनवल्या. म्हणजे एवढा क्रिकेटचा फरक आहे बघा. ही गोलंदाजी पाहायला मिळाली कपिल केनेची, पवन केनेची. त्यांनी जखडून ठेवलं बिंदास सारख्या बिंदास फलंदाजी करणाऱ्या हार्ड हिटर फलंदाजाला. आणि विचार केला तर 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त धावफलकावर धावा जोडल्या गेल्या त्या फक्त 1 गडी बाद 12. नवीन गोलंदाज येतोय किशोर मुकादम. बंदे में है दम वही है किशोर मुकादम. वाकलन विरोधात मारलेले ते उसाटण्याला मारलेले 11 धावांची गरज असताना 2 चेंडू 11 धावांची गरज आणि त्यावेळेस ठोकलेले 2 षटकार कोण विसरेल. एक अष्टपैलू कामगिरी करणारा हा किशोर मुकादम. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये मिड विकेटला. फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल. धावफलक 1 ने पुढे सर्कल 13 वर जाऊन पोहोचलाय. किशोर मुकादम पुन्हा एकदा. आज भावेश पवारची अनुपस्थिती, कारण भावेश पवार गोवा या ठिकाणी, केतन म्हात्रे आणि भावेश पवार
ही जोडगोळी ॲज अ आयकॉन म्हणून, ऑल इंडिया आयकॉन म्हणून त्या ठिकाणी आज फायनलच्या दिवसामध्ये खेळणार आहे गोव्याला, त्यामुळे भावेश पवारची अनुपस्थिती आज या ठिकाणी जाणवेल का या संघाला, परंतु आतापर्यंतची कामगिरी पाहता आज भावेश पवारची उणीव या संघाला भासलेली नाही. पहिला सामना एका षटकामध्ये जिंकला, या सामन्यामध्ये आतापर्यंत तिसऱ्या षटकामध्ये वर्चस्व राखताना दिसतो अंश 11 जय बजरंग गोरसई बी संघ. आता मात्र झेलची संधी आणि हो एक फलंदाज अजून बाद होतोय, फलंदाज होतोय फेल, दुसरा गडी बाद होतो या ठिकाणी येणार बोरपाडा संघाचा 13 या धावसंख्येवर, 14 या धावसंख्येवर. फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजेच जय आलाय. सामना करेल किशोर मुकादमचा. किशोर मुकादम आमच्यापासून थोडासा दूर जात असताना गोलंदाजी मार्कवर, गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे. पुढचा चेंडू वेगवान चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न का, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे राहुल केने, त्याच्याकडून चुकी होणार नाही. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक गडी बाद होतो या ठिकाणी येणार बोरपाडा संघाचा. तू चलमय आया अशी सध्याची परिस्थिती पाहायला मिळते. निकेतन किशोर मुकादम दरम्यान 2 चेंडूंवर 2 गडी बाद करण्यात यश प्राप्त केले. हॅट्रिक साध्य करेल का? आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक किशोर मुकादमच्या नावावर जाईल का? पाहूया. किशोर मुकादम सज्ज झालाय हॅट्रिक चेंडू घेऊन, आणि मात्र या चेंडूवर झेलची संधी होती, परंतु चेंडू जातो डोक्यावरून प्राय होतो. स्क्वेअर लेगला अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. चेंडू जातो हिट विकेट, हिट विकेट या ठिकाणी बाद होतोय फलंदाज. मुकादमची आजच्या दिवसातील ही पहिली हॅट्रिक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावफलकाचा विचार केला तर प्रथम फलंदाजी करत असताना येणार बोरपाडा संघाने धावफलकावर धावा जोडल्या, त्या फक्त आणि फक्त 14 धावा. संघनायकाने त्यावेळेस ओपिनियन मध्ये सांगितलं होतं की अजून एक संधी मिळते का. खूप जास्त रनिंग करून आला होता या ठिकाणी, परंतु आवाक्याच्या बाहेर होता, पोचू शकला नाही. दरम्यान षटक संपतोय, तिसरं 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी येणार बोरपाडा संघाने 15 धावा धावफलकावर. दरम्यानच्या काळात पाहुणे या ठिकाणी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून आपल्या या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी, सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित होते. ते आपल्यामधून रजा घेत असतात, परंतु मान्यवरांचं आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय की वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला वेळ दिलात, त्यासाठी पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचे शब्द सुमनाने आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. मैदानाच्या आतमध्ये बिग फाईट येणार बोरपाडा विपक्ष अंश 11 गोरसई बी ही लढत आपण पाहतात. प्रथम फलंदाजी करत असताना येणार बोरपाडा संघाने धावफलकावर धावा लावल्या, त्या 16 धावा आणि 17 धावांचं एक माफक लक्ष पवन केने, संदेश केने आणि आर्मीच्या समोर ठेवलेलं आहे. बघूया या धावा कशा प्रकारे चेस केले जातील. स्वतः ओनर निखिल दादा जाधव विश्वगड यांनी पुरस्कृत केलेला हा अंश 11 गोरसई बी संघ ते या मुख्य व्यासपीठावर या सामन्याचा आनंद घेत असताना बघूया सलामीची जोडी. थोडासा बदल पाहायला मिळतो की एवन पवन
पुन्हा एकदा जातो पहिल्या सामन्यामध्ये पवन केने शून्यावरच माघारी परतला होता। अनेक चाहते त्याचे या ठिकाणी सुद्धा आहेत। सकाळच्या सत्रामध्ये अनेक लहान मुलांनी पवन केने समोर सेल्फी घेतल्या, कारण ही त्याची ताकद आहे, ती त्यांनी मिळवलेलं हे प्रेम आहे क्रिकेटवरची अतोनात श्रद्धा। रात्री आपण त्याला पाहिला कलकत्ता या ठिकाणी खेळत असताना त्या ठिकाणी संघ पराभूत झाला, परंतु त्याच्या बॅटची ताकद त्या ठिकाणी कलकत्त्यामध्ये सुद्धा दाखवली। 50 धावा त्यांनी त्या ठिकाणी केल्या, परंतु रात्री संघ पराभूत झाल्यामुळे फ्लाईटने आला आणि सरळ संघाला जॉईन झालाय तोच पवन केने। आता मात्र थोडासा आराम करताना दिसतोय संदेश केने आणि मेघनाथ केने, ही दोन्ही जोडगोली मैदानाच्या आतमध्ये, दोन्ही बंधूंची जोडगोली। तर 17 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी, दोन बंधू सख्खे बंधू मेघनाथ केने आणि संदेश केने, ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता धीरज आलाय गोलंदाजी मार्कवर। धीरज राईट मोर द विकेटने मेघनाथसाठी पहिला चेंडू चांगला चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होत नाही, चेंडू सरळ जातोय विकेट किपर बिंदासच्या हातामध्ये। निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते। दरम्यानच्या काळात या ठिकाणी धनंजय अॅबिटेकचे इंजिनियर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत आहे। आणि आता मात्र मेघनाथच्या रडार मध्ये होता, मग रडार मध्ये होता कार्यक्रम केला, चेंडू सरळ निघून जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार, येतोय षटकार। माफक लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात या ठिकाणी मेघनाथच्या षटकाराने पाहायला मिळते। मेघनाथ षटकाराने आपला अकाउंट ओपन करतोय, संघाचा धावफलक शून्यातून पुढे नेत असताना 6 वर। आता मात्र उजव्या एसटीच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी चांगला फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये, चेंडू दणदण करत सीमारेषा पार जातोय, येतोय अजून एक चौकार, धावा मिळतील 4। षटकांची पूर्तता अगदी वेळेवर करत असते आणि बघा 16 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात, फक्त एका धाव्याची गरज। पहिला सामना एका षटकामध्ये संपवला आणि दुसरा सामना त्याच वाटेवर आहे। 4 चेंडूंचा खेळ झालाय, 16 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात, एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी। आयोजकांना खरोखरच मदत करणारा हा संघ म्हणून याची प्रसिद्धी आहे। पवन असेल, भावेश असेल, कपिल केने असतील, 2.5 ते 3 मिनिटाच्या आत षटक पूर्ण करतात आणि याचबरोबर हा सामना सहजगत्या जिंकलाय अंश 11 जय बजरंग गोरसई संघाने। अभिनंदन 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 जय बजरंग गोरसई बी संघ, आणि अभिनंदन निखिलदादा जाधव ज्यांनी पुरस्कृत केलाय त्यांचं सुद्धा अभिनंदन की संघ गेलाय पुढच्या फेरीमध्ये। त्यांची लढत आता होणार आहे गणेशपुरी हरीश पाटील दिगाशी यांनी पुरस्कृत केलेला गणेशपुरी संघ आणि त्यांच्या विपक्षात निखिलदादा जाधव विश्वगड यांनी पुरस्कृत केलेला अंश 11 जय बजरंग गोरसई। या दोन संघांमध्ये पुढील लढत म्हणजे आजच्या दिवसातील क्वालिफायरची लढत, जो ती लढत जिंकेल तो 11,000, 25,000 किंवा 50,000चा मानकरी ठरेल, हे मात्र निश्चित। म्हणजे